नेमकी गुरुवार होता. नेहमी आपण सुट्टीच्या टाइमला जातो. गुरुवारचा दिवस होता आणि आम्ही ते समाधी मठ महाराजांचं जिथे त्यांची समाधी आहे, तर तिथे संध्याकाळची आरती असते. तर ऑटोवाला बोलला की आरती खूप छान होती तिकडे, पालखी पण असते, तुम्ही अटेंड करा. तर मी तिकडे आरतीला गेलो, पालखीला गेलो. तिकडे कसं असं ना, पालखीची जी मेन पादुका आहेत ना, त्या पालखीमध्ये पादुका ठेवल्या जातात आणि त्याचा सहजासहजी स्पर्श आणि हात लावायला आपल्याला मिळत नाही. आणि ती पालखी जेव्हा जाते तेव्हा मी बघितलं की सगळ्या बायकांना तिथे अशा झोपल्या आहेत आणि मी तिथेच उभी होती, पण आम्हाला पटकन कळलं नाही की नक्की काय प्रकार आहे. तर तिकडचे जे अक्कलकोटचे वाईसी होते सोबत, मी हे काय करतात, तर बोलते जेव्हा तुम्ही इथे महाराजांच्या पालखीखाली झोपता ना, तेव्हा तुमचे वाईट गुण, आरोग्य म्हणजे रोग असेल, काही असेल, प्रॉब्लेम्स असतील, अडथळे असतील, ते दूर व्हायला सुरुवात होते. तर मी बोलले अरे चान्स गेला, मी स्वामी बघू नेक्स्ट टाइम, असं मी बोलले. आणि ती पालखी आरती सगळं झालं आणि पण नंतर कळलं की ती पालखी पुन्हा जेव्हा येते ना, तेव्हा पुन्हा बायका झोपतात. आणि मी लगेच जागा पकडली आणि माझ्यासोबत मुलगी होती, आम्ही दोघंही बसलो तिकडे. आणि ती पालखी त्यांच्या अंगावरून जाते. हा आणि आपलं जाणवत पण नाही, म्हणजे तो अनुभव खूप छान होता. म्हणजे आमच्या वरनं ती पालखी गेली, मला कळलं नाही की गेली म्हणून. अच्छा. पण ती जी ऊर्जा होती ना, ती इतकी प्रचंड होती ना की डोळ्यात अश्रू किंवा एकदम वेगळं किंवा एकदम म्हणतो ना, एकदम ती एनर्जी, काय की परमेश्वराची एनर्जी आपण तितकी ऑब्झर्व नाही करू शकत, आपली शरीर तितकं सक्षम नसतं. म्हणजे खूप हे व्हायला लागलं. माझी मुलगी बोली मम्मी वेगळंच वाटलं काहीतरी, म्हणजे इतका छान अनुभव आला ना. ते झाल्यानंतर आम्ही जेव्हा बसलो ना, तेव्हा असं आम्हाला वाटलं की खरंच म्हणतो ना, इकडचं काहीतरी ओझं होतं, अजूनही काही पाप कर्म आपले बाकी असतात, शेवटी माणूस आहे आपण, ते म्हटलं ते व्हॅनिश झाले. इतकं छान वाटलं. आणि नक्कीच मी सांगेल की जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जायची वेळ येईल ना, तर तेव्हा गुरुवारच्या दिवशी अटेंड करा आणि पालखी असते 8 ते 9 दरम्यान, आरती आणि पालखी, ते हा अनुभव नक्की घ्या, जेणेकरून ज्याला काही प्रॉब्लेम्स असतात, खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स असतात, ते स्वामी दूर करतात. आरतीच्या वेळी काय अनुभव आला? आरतीच्या वेळेला अनुभव असा आला की म्हणतात ना, स्वामीचं सगळं काढलेलं होतं, स्वामीची मूर्ती व्यवस्थित म्हणजे दिसत होती आणि इतकं छान होतं ना की असं वाटत की ते जिवंत तिथे आहेत. आपल्याला फक्त ते वाटतं की ते मुकुट घातलाय, त्या सगळ्या गोष्टी घातल्या, पण नाही, ते जिवंत तिथे बसल्यासारखे वाटतात की आणि बघतात आपल्याकडे की बाबा कोणाचं लक्ष आहे का नाहीये म्हणून. इतकं छान वाटत होतं तिकडे आणि प्रसन्न वातावरण असतं. औदुंबर वृक्षाबद्दल? हो, औदुंबर वृक्षाबद्दल तर काय म्हणावं की महाराज साक्षात तिथे होते, आजही तिथे बसतात. आपल्याला दिसत नाहीत, पण महाराज तिथे बसतात, आजही बसतात. ज्या भक्तांना आजपर्यंत अनुभूती आली त्यांना नक्कीच आली असेल, आणखीन भक्तांनी तिथे जाऊन अनुभूती घ्यावी हे मी म्हणेल. औदुंबर वृक्ष तिकडचा असा आहे की तुम्ही त्याच्या वृक्षाच्या खाली फक्त उभं जरी राहिलत ना, तरी असं वाटतं की महाराजांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवलाय. इतके छान, मायेची सावली, जसं आई कशी पदर हे करते, ती त्या वृक्षाच्या झाडांचे, ते असं वाटतं की आपल्यावरती ते पदर ठेवलाय करुणेचा, मायेचा, आणि सामर्थ्य देतो की मी आहे, तू घाबरू नकोस. म्हणजे हे तिथे अनुभवायला नक्कीच मिळतं. हे नक्की अनुभव करून बघायचं, की लोक गडबडीत जातात आणि तिथे क्षणभर थांबायचे विसरतात. तर मी नक्की सांगेल निदान 5 मिनिटं तरी त्या वृक्षाच्या खाली थांबून बघा किंवा बसून बघा, खूप छान वाटतं.